पालघर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बिलकुल ताकद नाही आहे आणि त्यामुळे महायुती त्यांना या जिल्ह्यामध्ये किती जागा देईल यावर चर्चा सुरू आहे। खरं तर अजित पवारांनी ज्या 65 जागा लढवण्याचं निश्चित केलेलं आहे आणि महायुतीकडे ज्या 65 जागा मागितलेल्या आहेत त्याच्यामध्ये पालघरची एकही जागा नाही। जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मात्र विक्रमगड विधानसभा मतदारसंघावर दावा केलेला आहे। तिथे राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना सुनील भुसारा हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। त्यांनी भाजपाचे त्यावेळचे उमेदवार हेमंत सवरा यांचा पराभव केला होता। मात्र आता ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत। महायुतीमधून ही जागा भाजपाकडे आहे आणि भाजपाची लढाई ही सुनील भुसारा यांच्याशी होईल असं दिसतंय। जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या पक्षाची पाटी कोरीच राहील अशी ही शक्यता वर्तवली जाते। खरं तर अजित पवार गटाने या मतदारसंघामध्ये म्हणजे विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये ताकद लावण्यासाठी आणि जिल्ह्यामध्येच एकूणच पक्षाची जी काही परिस्थिती तोलामोलाची आहे ती सावरण्यासाठी एका वादग्रस्त ठेकेदाराला पक्षामध्ये प्रवेश देण्याचा घाट घातला होता। बैठका झाल्या होत्या, बोलणी झाली होती। मात्र नेहमीप्रमाणे निधी मिळवून त्या वादग्रस्त ठेकेदाराने अजित पवार यांनाही टांग मारली। ही बोलणी झाल्यानंतर आणि आम्ही तुम्हाला विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये मदत करू, शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मदत करू असं सांगून त्यांनी 20 कोटींचा निधी मिळवला। अजित पवारांनीही त्यांच्या बोलण्याला फसवून तात्काळ अर्थ खात्यामधून 20 कोटी रुपये हे वर्ग केले। बिलं निघाल्यानंतर नेहमीप्रमाणे त्या ठेकेदाराने टांग मारली। म्हणजे खरं तर या ठेकेदाराला मोका लावावा अशी मागणी अजित पवार यांनीच केली होती। मात्र व्यवस्थित मॅनेजमेंट झाल्यानंतर मोका राहिला बाजूलाच, उलट त्या ठेकेदाराला 20 कोटींचं गिफ्ट हे अजित पवार गटाकडून मिळालं आणि त्याच्यामुळं आत्ता हा वादग्रस्त ठेकेदार नेमकं काय करतोय यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सध्या तरी तो भाजपच्या वैठणीला जाऊन उभा राहिलेला आहे आणि त्यांनी अजित पवार गटाला टांग मारली आहे आणि म्हणूनच आता अजित पवार गट पालघर जिल्ह्यामध्ये नेमकं काय करतोय, उमेदवार उभे करतोय का, म्हणजे पूर्ण जिल्हा कार्यकारिणीने एकमेव विक्रमगड या जागेवर दावा केलेला आहे। मात्र महायुतीमध्ये ही जागा भाजपच्या वाट्याला असल्याने भाजप ती राष्ट्रवादी काँग्रेसला देईल का अशी ही शंका विचारली जाते। जवळपास अजित पवार गटाला ही जागा मिळणार नाही, ते भाजप आपला उमेदवार उभा करील आणि विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवाराची लढत ही विद्यमान आमदार सुनील भुसारा यांच्याशीच होईल।